नमस्कार. आपलं स्वागत आहे. आज आपण उत्तर प्रदेशातील वैद्यकीय प्रवेशांवर म्हणजे 2025-26 सत्रासाठी एक सखोल चर्चा करणार आहोत. MBBS, BDS पासून आयुषपर्यंत सगळं काही. नमस्कार. हो, आणि यूपी खरंच एक महत्त्वाचं केंद्र बनलंय वैद्यकीय शिक्षणाचं. आपण सरकारी माहिती, समुपदेशन डिटेल्स आणि लेटेस्ट न्यूजच्या आधारे बोलूया, जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल. बरोबर. उद्देश अगदी सरळ आहे. ही जी किचकट प्रक्रिया वाटते ना, ती सोपी करून सांगायची. आणि ऐका, 2010-21 मध्ये तिथे 7400च्या आसपास MBBS जागा होत्या. आता त्या 12300च्या वर गेल्या आहेत. हो, खूप मोठी वाढ आहे ही. पण तरीही काही जागा रिकाम्या राहतात. हा पण एक मुद्दा आहे ज्यावर आपण बोलूया. नक्कीच. तर सुरुवात करूया यूपीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या एकूण चित्रापासून. याला ओपन स्टेट म्हणतात. याचा नेमका अर्थ काय? म्हणजे असं की खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये इतर राज्यांचे विद्यार्थी पण अर्ज करू शकतात. महाराष्ट्रातूनही अनेक विद्यार्थी तिकडे जातात. अर्थात सरकारी कॉलेजच्या 85% जागांसाठी यूपीचा रहिवासी असणं म्हणजे डोमिसाईल लागतं. अच्छा. आणि जागा तर भरपूरच म्हणता तुम्ही. MBBSसाठी जवळपास 12,000पेक्षा जास्त आणि BAMS, BHMS, BUMS साठी पण भरपूर कॉलेजेस आहेत, सरकारी आणि खाजगी दोन्ही. अगदी. पण या सगळ्या प्रवेशाची किल्ली एकच आहे, नीट UG परीक्षा. म्हणजे MBBS असो, BDS किंवा आयुषचे BAMS, BHMS, BUMS असो, नीट लागतेच. आणि पात्रता म्हणजे 10+2 सायन्स. हो, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक आणि इंग्लिश हे विषय किमान 50% गुण लागतात ओपनसाठी आणि राखीवसाठी 40%, आणि वय 17 वर्ष पूर्ण हवं. नीटच्या रँकवरच मग गुणवत्ता यादी बनते. मग येते समुपदेशनाची प्रक्रिया. DMET म्हणजे डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड ट्रेनिंग UP हे सगळं बघतं. आणि 2 वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत वाटतं, upneet.gov.in आणि upyoushcounseling.upsdc.gov.in. हो, बरोबर. MBBS, BDS साठी वेगळी आणि आयुषसाठी वेगळी प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून असेल कदाचित. यात मग महत्त्वाचे टप्पे म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं आणि मग ती सिक्युरिटी डिपॉझिट भरणं. हो. सरकारी MBBS, BDS साठी 30,000 रुपये, खाजगी MBBS साठी मात्र 2 लाख आणि खाजगी डेंटलसाठी 1 लाख रुपये. बापरे, खाजगीसाठी इतकी जास्त? बहुतेक गंभीर विद्यार्थीच पुढे यावेत हा एक उद्देश असतो त्यामागे. मग पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे कागदपत्र पडताळणी. त्यासाठी नेमलेल्या नोडल सेंटरवर स्वतः जावं लागतं. हे प्रत्येक फेरीसाठी महत्त्वाचं आहे बरं का. अच्छा. आणि मग येते राज्य गुणवत्ता यादी. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं, पर्याय भरणे आणि लॉक करणं. इथेच खरी जासोटी लागते. अगदी. खूप विचारपूर्वक करावं लागतं हे. यानंतर मग जागा वाटपाच्या फेऱ्या होतात. राऊंड 1, राऊंड 2. जागा मिळाली की तुमच्याकडे पर्याय असतात. फ्रीज म्हणजे जागा पक्की करणं. फ्लोट म्हणजे जागा ठेवून पुढच्या फेरीत अजून चांगलं कॉलेज मिळवण्याची संधी बघणं. बरोबर. आणि विड्रॉम जी प्रक्रियेतून बाहेर पडणं. आणि मग उरलेल्या जागांसाठी मॉपअप आणि स्ट्रे वॅकन्सी फेऱ्या होतात. पण हे इतकं सरळ नसतं नेहमी. कधी कधी सुधारित याद्या येतात आणि जागा मिळवून घेतली नाही किंवा मॉपअप नंतर सोडली तर सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होतं. आणि काही वेळा शिक्षण शुल्काचा दंड पण लागतो. त्यामुळे नियम नीट वाचणं खूप गरजेचं आहे. आता कॉलेजेसबद्दल बोलूया. सरकारीमध्ये कोणती मोठी नावं आहेत? सरकारीमध्ये अर्थातच लखनौचं किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी KGMU खूप प्रसिद्ध आहे. मग डॉक्टर राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट RMLIMS पण लखनौमध्येच आहे. सैफईचं UP युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस UPUMS पण चांगलं आहे. आयुर्वेदिकसाठी लखनौ, वाराणसी ते चांगली सरकारी कॉलेजेस आहेत. आणि खाजगीमध्ये? खाजगीमध्ये पण खूप पर्याय आहेत. जसं HIMS बाराबंकी, संतोष मेडिकल कॉलेज गाझियाबाद, रामा मेडिकल कॉलेज कानपूर, ERS लखनौ आणि ते ग्रेटर नोएडाचं स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस, ज्याच्या फीबद्दल मध्यंतरी बरीच चर्चा झाली होती. हो, आठवतंय. तर खर्चाचा अंदाज काय असतो सरकारी आणि खाजगीमध्ये? सरकारी MBBS, BDS ची वर्षाची फी साधारण 30,000 ते 60,000च्या आसपास असते. पण खाजगी MBBS ची फी बरीच जास्त आहे. म्हणजे वर्षाला 10 लाखांपासून अगदी 15 लाखांपर्यंत पण जाऊ शकते. त्या ग्रेटर नोएडा कॉलेजची फी सरकारनेच 15.23 लाख निश्चित केली आहे. अच्छा. आणि या व्यतिरिक्त हॉस्टेल वगैरेचा खर्च? हो, तो वेगळा. उदाहरणार्थ UPOMS सफईमध्ये हॉस्टेलचा खर्च वर्षाला 1.75 ते 2 लाखांपर्यंत आहे, AC नॉन AC नुसार.
आणि सरकारी MBBS जागांसाठी 2 वर्षांचा ग्रामीण सेवेचा बॉन्ड असतो, नाहीतर दंड भरावा लागतो. म्हणजे महाराष्ट्रात जसा बॉन्ड आहे तसाच प्रकार आहे तिकडेही. हो, थोडंफार तसंच. पण चांगली गोष्ट म्हणजे गरजू आणि राखीव विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप्स पण उपलब्ध आहेत UP सरकारकडून. बरं. आता शिक्षण आणि तिथलं विद्यार्थी जीवन याबद्दल थोडं सांगा. शिकवण्याची पद्धत कशी असते? एका कॉलेजच्या अभ्यासात असं दिसलं की खडू, फळा आणि पॉवर पॉइंटचं मिश्रण जास्त प्रभावी ठरतं. पण हे कॉलेजवर अवलंबून असतं. लखनौ, कानपूरसारख्या मोठ्या शहरांमधला अनुभव आणि सैफईसारख्या थोड्या वेगळ्या ठिकाणी असलेला अनुभव यात फरक असू शकतो. हॉस्टेल, मेस या सुविधा बहुतेक ठिकाणी असतात. आणि मेडिकल काउन्सिलचं काय काम असतं? UP मेडिकल काउन्सिल डॉक्टरांची नोंदणी बघतं आणि नियम पाळले जातात की नाही यावर लक्ष ठेवतं. विशेषतः जे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स असतात, FMGs, त्यांच्यासाठी मार्गदर्शन महत्त्वाचं ठरतं. आता आयुष अभ्यासक्रमांबद्दल BAMS, BHMS, BUMS काय सांगाल? यांच्यासाठी पण नीट अनिवार्य आहेच, पण त्यांची समुपदेशन प्रक्रिया, जसं आपण आधी बोललो, ती upayushcounseling.upsdc.gov.in या वेगळ्या वेबसाईटवर होते. या पण मान्यताप्राप्त पदव्या आहेत, फक्त प्रॅक्टिस MBBS पेक्षा वेगळी असते. आणि इथेही सरकारी आणि खासगी पर्याय आहेत. फी कशी असते? राष्ट्रीय स्तरावरचा प्रॉब्लेम आहे, पण UP मध्येही दिसतोय. हो, दिसतोय. याची अनेक कारणं असू शकतात. म्हणजे खाजगीची जास्त फी परवडत नसेल, किंवा काहींना बॉन्डची अट नको असेल, समुपदेशनाची प्रक्रिया काहींना गुंतागुंतीची वाटत असेल, किंवा काही विशिष्ट कॉलेजेस किंवा शाखांबद्दल विद्यार्थ्यांची पसंती कमी असेल. म्हणजे केवळ नीटमध्ये चांगले गुण मिळवणं पुरेसं नाही. अजिबात नाही. संपूर्ण प्रक्रिया, पात्रता, समुपदेशन कसं होतं, खर्च किती येतो, बॉन्ड आहे का, कॉलेजेस कोणते चांगले आहेत, हे सगळं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. UPमध्ये प्रवेश घेण्यासाठी संधी भरपूर आहेत, पण माहितीपूर्ण निर्णय घ्यावा लागतो. अगदी बरोबर. तर आजच्या चर्चेनंतर माझ्या मनात एक प्रश्न येतोय. जागा वाढत आहेत, प्रक्रिया पण गुंतागुंतीची आहे. मग केवळ नीट गुणांच्या पलीकडे जाऊन आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये सीट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणखी कोणती रणनीती वापरायला हवी? काय वाटतं तुम्हाला? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मला वाटतं विद्यार्थ्यांनी स्वतः खूप रिसर्च करायला हवा. आपल्या स्कोअरनुसार मागच्या वर्षीचे कट ऑफ्स बघायला हवेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिकृत वेबसाईट्स DMET UP आणि UP मेडिकल काउन्सिलच्या नियमितपणे तपासायला हवेत. कारण माहिती सतत अपडेट होत असते. नक्कीच. खूप छान माहिती दिलीत आज तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या चर्चेत.